गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. काल होता मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. म्हटलं जे संध्याकाळचं रुटीन होतं ते तुमच्यासोबत शेअर करावं. संध्याकाळचे वाजले होते 5. मम्मीने इथे निम्मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती. इकडे वरण शिजवून ठेवलं होतं. त्याचबरोबर इकडे मुगाची भाजीसुद्धा करून ठेवली होती आणि कणिकसुद्धा भिजवून ठेवलं होतं. ही सगळी तयारी झाल्यावरती ती लागली देवपूजेला. तिने सगळी पूजा मांडून घेतली. मग म्हटलं आता तिची मांडामांड होतीये पूजेची, तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेऊयात आणि चपात्या करून घेऊयात. तर मग मी इकडे वरणाला फोडणी द्यायची तयारी करून घेतली. इकडे मी डाळ होती ती घोटून घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की मी याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घातल्या. छान असं परतून घेतलं. थोडीशी हळद घातली. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर शिजलेली डाळ त्यामध्ये घातली. आता ज्या टोपामध्ये डाळ शिजवली होती त्याच टोपामध्ये एक तांब्याभर पाणी मी गरम करायला ठेवलं. कधीही डाळ जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. त्याने डाळीला चव खूप छान येते. गरम पाणी घातलं याच्यामध्ये, व्यवस्थित ढवळून घेतली. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलं. पुन्हा एकदा छान असं ढवळून घेतलं. आता डाळीला उकळी येते तोपर्यंत म्हटलं आपण इकडे चपात्या करून घेऊयात. तर मग मी इकडे चपात्या सुद्धा करून घेतल्या होत्या. ऑलरेडी पीठ भिजवून घेतलं होतं मम्मीने, त्यामुळे मग पटापट चपात्या लाटता आल्या. पटापट चपात्या करून घेतल्या. आमचा तवा थोडासा पातळ आहे त्याच्यामुळे पटकन चपाती जळते. त्यामुळे त्याच्यावरती चपाती टाकली की मग ती पटापट पटापट भाजावी लागते. मग मी इथे पटकन चपात्या भाजून घेतल्या. सगळ्या चपात्या करून घेतल्या. स्वयंपाक सगळा रेडी करून घेतला. म्हटलं आता स्वतःच आवरावं. हातपाय तोंड धुवून घेतले. इकडे ड्रेस घातला आणि इकडे माझी तयारी करून घेतली. ह्या ज्या लिपस्टिकच्या शेड आहेत त्या मी झुडिओमधून घेतलेल्या आहेत. 199 मध्ये मला 3 शेड्स मिळाल्या होत्या. तुम्हाला जर का त्या पाहायच्या असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन. माझी तयारी करून घेतली. तोपर्यंत मम्मीची सगळी पूजा झाली होती. पोथीसुद्धा मम्मीची वाचून झाली होती. मग आता म्हटलं मी पोथी वाचून घेते. तर असा होता माझा संध्याकाळचा गुरुवारचा रुटीन. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.